गेट टुगेदर. 20 वर्षांनी भेटलेलं प्रेम आणि उद्ध्वस्त झालेले दोन संसार. तिची आणि त्याची ओळख एका फेसबुक ग्रुपवरनं पुन्हा एकदा झाली. दोघंही एकाच शाळेत शिकलेले, पण आयुष्याच्या धावपळीत संपर्क तुटला होता. अचानक जुने वर्गमित्र मैत्रिणी पुन्हा एकत्र आले. कुणीतरी कल्पना मांडली, आपण सगळे मिळून एक गेट टुगेदर करूयात. सगळ्यांना आनंद झाला. ग्रुप तयार झाल्या, आठवणी जाग्या झाल्या, जुन्या फोटोवर हसू आलं आणि शेवटी तो दिवस ठरला गेट टुगेदरचा. त्या दिवशी सगळेजण जमले. हसणं, बोलणं, जुन्या आठवणी, शिक्षकांची नावे, शाळेतली किस्से, सगळं जसं पुन्हा जिवंत झालं होतं. तीही होती, तोही होता. दोघेही आता वेगळ्या आयुष्यात होते. तिचं लग्न झालेलं, मुलं मोठी झालेली, त्यांचंही कुटुंब होतं. पण त्या भेटीत काहीतरी वेगळं घडलं. थोड्या वेळाने तो तिला एकांतात घेऊन गेला. थोडा थांबला आणि म्हणाला, मी तुला शाळेत असताना खूप प्रेम करत होतो, पण कधीच सांगायची हिंमत झाली नाही. ती स्तब्ध झाले. क्षणभर भूतकाळ डोळ्यासमोरून सरकला. तिने हळूच उत्तर दिलं, नाही. पण मनात तिलाही जाणवलं, मलाही तेव्हा काहीतरी वाटायचं, पण मीही कधी बोलले नाही. त्या दिवसानंतर दोघांचं रोज बोलणं सुरू झालं. पहिले फक्त मेसेज, मग कॉल, मग तासनतास गप्पा. दोघांनाही आपल्या सध्याच्या संसारात समाधान नव्हतं. ती म्हणायची, माझा नवरा मला समजून घेत नाही. तो म्हणायचा, माझी बायको कायम भांडते. हळूहळू जुनं अपूर्ण प्रेम पुन्हा जिवंत झालं. आणि मग एक दिवस दोघांनी मोठा निर्णय घेतला, आपण एकत्र राहूया. त्यांनी आपापले संसार सोडले. तिचं मूल आईपासून दूर झालं. त्याच्या बायकोचं आयुष्य कोलमडलं. नातलग, समाज, मित्र सगळे विरोधात गेले. पण दोघांना तेव्हा फक्त प्रेम दिसलं होतं. शेवटी त्यांनी लग्न केलं, नवीन संसार थाटला आणि फोटो काढले गेले, स्टेटस ठेवले गेले. फायनली गेट टुगेदर. पण संसाराची राख कोण पाहत होतं? तिच्या मुलांच्या डोळ्यातलं पाणी कुणाला दिसलं का? त्याच्या बायकोच्या रात्रीचं रडणं कुणी ऐकलं का? प्रेम मिळालं, पण 4 आयुष्य उद्ध्वस्त झाली. आज ते दोघं एकत्र आहेत, पण प्रश्न राहतो, हे खरंच प्रेम होतं का, की फक्त जुन्या आठवणींचा मोह? कधी काळी भूतकाळ परत येतो, पण तो वर्तमान उद्ध्वस्त करून. शाळेचं प्रेम सुंदर असतं, पण 20 वर्षांनी भेटलेलं प्रेम अनेकदा स्वार्थी ठरतं, कारण ते स्वतःसाठी जगतं. इतरांच्या भावना पायदळी तुडवतं. म्हणूनच प्रत्येक गेट टुगेदर आनंद देतोच असं नाही. कधी कधी तो जुन्या जखमा उघडतो, कधी कधी पूर्ण संसार मोडतो. प्रेम करायचं असेल तर पूर्ण जबाबदारीनं करा, कारण एका चुकीच्या निर्णयामुळे फक्त 2 नाही तर 4 कुटुंबांचं भविष्य हे बदलू शकतं. मंडळी, यावर तुमचं मत काय? असे गेट टुगेदर न घेतलेलेच बरे का, जर त्यातून संसार उद्ध्वस्त होत असतील? माणिक उचित, नाशिक यांच्यातर्फे आलेला हा लेख. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? यातल्या कल्पना, संकल्पना या खरेच अशा पद्धतीनं होतात? तुमच्या प्रतिक्रिया, तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा. मंडळी, व्हिडिओ आवडला असेल शेअर जरूर करा. धन्यवाद.